धन्यवाद मनोजी बेल्लेकर सर यांना आपण पहिल्या या अगोदरच्या इनिंगमध्ये ऐकलेलं आहे. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग बघतो आहे आणि या 7व्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष असं स्वागत आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला मोह किंग्स आणि दुसऱ्या बाजूला डुबेरे स्ट्रायकर्स. यावेळेचा बॉल काही काळ हवेत होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार आहे. एक धाव मिळाली आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 4. टॉस जिंकला होता डुबेरे स्ट्रायकर्स या संघाने. टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. बॉल हवेत आहे. याही वेळेस नशिबाची साथ मिळाली आहे. एकच धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या जर पाहिली तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आघाडीची जोडी जर आपण पाहिली ना मित्रांनो तर एका बाजूला आपण राहुल यांना पाहतोय तर दुसऱ्या बाजूला प्रकाश काकड यांना आपण पाहतोय. सचिन उगले पहिलं षटक हाताळत आहेत. फुल टॉस बॉल खराब चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतला जाईल. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. ओव्हर द कव्हर ओव्हर द स्क्वेअर लेग चौकार मिळतोय. 4 धावा. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. खूप चांगला टप्पा पाहायला मिळाला. या अगोदर गोलंदाजीने चूक केली होती परंतु त्यानंतर त्यानं ती चूक सुधारली आणि चांगल्या लाईन अँड लेंथने बॉल त्याने टाकला. धावी ते नाहीये. धावसंख्या 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर सुंदर फटका खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल वेगात चाललाय आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. STPL चौकार. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 13 धावा. सुरुवात चांगली झाली आहे खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाची. 2 जीवदानं मिळाली. 2 जीवदानं म्हणण्यापेक्षा नशिबाची साथ मिळाली दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांनी या अगोदर एक प्रयास केला होता परंतु चेंडू काही काळ हवेत होता. क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर पडला पहिल्या ओव्हरमध्ये. त्यावेळेस बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर बॉल हवेत आहे. याही वेळेस थोडासा पुढे पडला जाईल. कव्हरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. 15 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक दर्जेदार एक बहारदार आयोजन आपल्या सर्वांना बघायला मिळतंय. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत. थोडेसे पुढे सरसावले होते. पदल आलित्य केलं होतं हा फटका खेळण्यासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट. परंतु गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. धावी ते मिळणार नाहीये. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. 15 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. प्रकाश काकड स्ट्रायकर एंडकडे. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. प्रतिभावंत खेळाडू. सुंदर फटका. बॉल हवेत आहे. फटका थोडासा मिस टाइम आहे जरूर परंतु क्षेत्ररक्षकाने तिथे प्रयत्न चांगले केले. त्याच्यापासून थोडासा दूर पडला. 2 धावा मिळतील. 2च्या साह्याने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. आज नशिबाची साथ आहे खरं तर मोह किंग्स संघाच्या फलंदाजांसोबत आहे. 17 धावा धावफलकावर. मागचा सामना अतिशय रोमहर्षक होताना आपल्याला पाहायला मिळाला. काल देखील आपण जर बघितलं तर गणित गुरु निमगाव आणि सिन्नर टायटन्स असा सामना काल पहिला झाला आणि तिथे 2 चेंडूमध्ये 6ची गरज असताना गणेश दिघेने षटकार खेळला. काल देखील पहिली लढत चांगली झाली होती. यावेळेचा बॉल व्हाईट बॉलची घोषणा इथे केली जाणार आहे. एक अतिरिक्त धाव मिळते आणि आज 7वा दिवस आहे. 7व्या दिवसामध्ये आज देखील पहिला सामना अतिशय रंगतदार होताना आपल्याला बघायला मिळाला. नशिबाची साथ तिथे शेवटी डेअरडेव्हिल संघाला मिळाली नाही. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे त्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. धावसंख्या 18 धावा. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. चांगला बॉल. खूप चांगला बॉल. लाईन अँड लेंथ खूप चांगली आहे या ओव्हरमध्ये. माणिक ढोले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रकाश काकड सारख्या फलंदाजांना आतापर्यंत मोठा फटका त्यांनी खेळू दिलेला नाहीये.
आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना देखील इथे रोखून ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. लॉफ्ट केला यावेळेस देखील बॉलला फोर्स केलाय मिड ऑनचा क्षेत्ररक्षक. याही वेळेस नशिबाची साथ आहे. एक धाव इथे पूर्ण आहे. एक रिस्की रन होते आणि ती कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या एकने पुढे धावफलकावर 19. माणिक ढोलीचं कौतुक असेल या ओव्हरमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. आतापर्यंत जर आपण पाहिला तर धावा खर्च केल्या 5 चेंडूंमध्ये 6. समोर स्ट्रायकर एनकडे राहुल. यावेळेस लॉफ्ट केलाय इनफिल्डला क्लिअर केलंय. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला खेळलाय. बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये जाईल सीमारेषेच्या पलीकडे. STPL चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. मित्रांनो 2 ओव्हर संपल्यात आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जवळपास 11:30च्या सरासरीने आता धावसंख्या सुरू आहे. 23 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. आपण सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी स्पर्धा पाहतोय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं 7वं संस्करण आपण पाहतोय. आज 7वा दिवस. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये या क्रीडा स्पर्धेला पाहण्यासाठी प्रेक्षक राजा देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील आपण जर पाहिलं तर अनेक प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत. BM टावरी ग्रुप आणि V राजे ग्रुप या प्रेक्षक दालनामधून आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. कव्हरला बॉलला हलक्या तऱ्हे ढकललं. डावा पाय पुढे टाकत असताना बॉलला ड्राईव्ह केलं. एक धाव पूर्ण केली जाते. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल होता. एक धाव कंप्लीट करत असताना सचिन उगले यांना आमंत्रित करण्यात आले. 3रं षटक ते हाताळत आहेत. एक महत्त्वपूर्ण मॅच कारण आता स्पर्धा पुढे गेली आहे. जशी जशी ही स्पर्धा पुढे जाते रंगतदार वाढते. चांगला बॉल. याही वेळेस जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. वाईड यॉर्करचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय आणि या पद्धतीनं गोलंदाजी तुम्हाला करावीच लागणार आहे. कारण या अगोदर तुम्ही ज्या चुका केल्या त्या चुका सुधारण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे जरूर. परंतु इथे जर तुम्ही चुका केल्या तर परत संधी नाही आहे. यावेळेस चांगला फटका खेळलाय. थोडेसे बॅकफुटला गेले. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. एकच धाव आली. 1च्या साह्याने धावसंख्या वाढेल. धावफलकावरती जर पाहिलं तर 25 धावा नोंदवल्या जात आहेत. या अगोदर आपण जर पाहिलं तर सायाळे रॉयल्स या संघाने सामना जिंकला जो या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळतोय. आणि डुबेरे स्ट्रायकर्स या मॅच मध्ये फिल्डिंग करणारी टीम तो संघ देखील या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सामील झालाय. तो संघ देखील आज दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवेल का की दुसऱ्या बाजूला मोह किंग्स हा संघ आहे जो फलंदाजी करतोय. टॉस त्यांच्या विपक्षामध्ये गेला होता. फलंदाजी त्यांना आली होती. हो इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु याही वेळेस संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. अचूकता गोलंदाजीमध्ये दिसते. 25 धावा धावफलकावर जरी विकेट आल्या नसल्या तरी गोलंदाजी मात्र चांगली राहिली आहे. लॉफ्ट केलाय बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे आणि याही वेळेस कव्हरचा क्षेत्ररक्षक धावत चेंडूवरती पोहोचला आणि खूप चांगला जज केला. डोळ्यामध्ये चेंडूला बसवलं आणि त्यानंतर बसवलं हातामध्ये. पहिल्या विकेटचं पतन झालंय. प्रकाश काकड एक मोठी विकेट इथे प्रकाश काकडची मिळाली आहे. प्रकाश काकडना माघारी जावं लागेल. पहिला धक्का पहिली विकेट आणि यावेळेस मिळणार नाही नशिबाची साथ. पहिला धक्का. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे हुगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक खेळाडू प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. STPLचे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा.
3 ओव्हर संपलेल्या आहेत. 3 ओव्हर नंतर धावसंख्या जर पाहिली तर 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. एक फलंदाज बाद झाला, अर्थात प्रकाश काकड्यांना माघारी जावं लागलेलं आहे. लॉफ्ट केला यावेळेचा बॉल, आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे. चेंडूवरती आले जरूर, धाव तिथे एकच मिळते. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावर 26 धावा पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. माणिक ढोली यांना आपण पाहतोय. अक्षय बोडखे यांच्यासाठी हा बॉल नो बॉलचा इशारा इथे आलेला आहे. फलंदाजाला फ्री हिट ची संधी या ठिकाणी असेल. पाहूयात, अक्षय बोडखे मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक बाद 27 धावा धावफलकावर. ओहो, मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निघून गेला. मोह किंग्स आणि कुंदेवाडी लायन्स असा सामना झाला होता. त्या महत्वपूर्ण आणि रोमहर्षक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने मिळवली तो अक्षय बोडखे स्ट्रायकर यांकडे. ओहो, क्लीन बोल्ड, विकेटचं पतन होत आहे. चेंडूने थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे आणि इथे अक्षय बोडखे यांना माघारी जावं लागेल. शून्याचा चष्मा घालून ते आता माघारी जात आहेत. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर, नाशिक. अजून एक महत्वाची विकेट मिळाली आहे. अक्षय बोडके बाद झाले आणि अक्षय बोडके बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जर आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नाव आहे सुजित चव्हाणके. एक अष्टपैलू खेळाडू आहेत, एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. पहिल्या मॅच मध्ये आम्ही पाहिली होती त्यांची कलात्मकता. प्रसाद मामा पाटोळे, आपल्याला विनंती, आपण स्टेजच्या जवळ यायचं आहे. सचिनजी उकाड यांच्याशी संपर्क करायचा. बॅकफुटला गेले, थोडासा हवेत चेंडू होता जरूर. कव्हर पॉइंटला बॉलला खेळलाय. आज नशीब बरीचशी साथ देते मोह किंग्स या संघाला. एकदा विकेट देखील प्राप्त झाली. 1च्या साह्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाणाऱ्या धावफलकावर धावसंख्या 28 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे. तुम्ही पाहताय सिन्नर तालुक्यातील मानाची स्पर्धा. बॉल हवेत आहे. फटका यावेळेस मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलेत आणि पकडलाय त्यांनी. एक लाजवाब झेल. राहुल यांच्या खेळीचा देखील अंत होतोय. राहुल यांना देखील परतावं लागतंय. तिसरा हादरा, तिसरी विकेट, तिसरा धक्का मोह किंग्स या संघाला बसतोय. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. चार ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 28 धावा. 3 फलंदाज बाद. ड्रिंक्स नाहीये. ओके, 4 ओव्हर नंतर 28. थांबा 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 सर, या ओव्हर नंतर, यस, 5 ओव्हर नंतर, या ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स घेऊयात.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर जगदीश रानडे यांना गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आलंय. एक धाव अतिरिक्तच्या साह्याने मिळाली आणि धावसंख्या पुढे गेली. धावा झाल्यात 29 धावा धावफलकावर. यावेळेस देखील चांगला बॉल एक पाय जरूर पुढे काढला होता. उजवा पाय थोडासा वाकवला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याने अचूकता दाखवली आहे. एक फलंदाजाला बंदिस्त करणारा बॉल त्याने टाकलाय. डॉट बॉल येत असताना इष्टांच्या पाठीमागे महेश डावऱ्यांच्या हातामध्ये अलगद निघून गेला. धाव मिळणार नाहीये. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. धावसंख्या 29 झाली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील शिवडे डेअरडेव्हिल्स संघाची सुरुवात थोडीशी खराब झाली होती, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं ना तर अगदी शेवटच्या क्षणी फलंदाजांनी खूप चांगला खेळ केला. मधल्या फळीमध्ये जात जगन पाचोर यांनी चांगला खेळ केला होता. त्याच पद्धतीने इथे देखील फलंदाजी करणं अपेक्षित आहे. शाहरुख शेख नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा झाल्यात. 5वं षटक सुरू आहे मैदानामध्ये. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. 7व्या पर्वामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपण सर्वजण आनंद घेतोय, कारण ही स्पर्धा आपल्यासाठी मेजवानी असते, त्याचा आस्वाद आपण घेत असतो. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलेला कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी एखाद्या अनुभवी फुटबॉल पट्टूप्रमाणे तो चेंडू अडवतोय. एक धाव कंप्लीट होईल आणि 1च्या साह्याने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. 31 धावा धावफलकावर. मातीची खेळपट्टी आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने बनवण्यात आली आहे. याचं संपूर्ण श्रेय खरं तर सचिन उकाडे आणि त्यांच्या सर्व मित्रांना द्यावं लागेल. खूप चांगली खेळपट्टी त्यांनी इथे बनवली. एक सुंदर असं मैदान आहे, गोलाकार वर्तुळाकार मैदान. त्या मैदानाला जे बॅनर्स आहेत ते मात्र या मैदानाची शोभा वाढवत आहेत. आणि एक सुंदर मैदान, तितकी सुंदर स्पर्धा. STPL बाहेर जाणारा चेंडू, त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संपर्क नाही झाला. व्हाईट बॉलचा इशारा देखील आलाय, कारण फलंदाजाच्या रीचमध्ये हा बॉल नव्हता. इट्स अ नॉन प्लेएबल डिलिव्हरी आणि त्यामुळे पंचांनी देखील दंडित केलं गोलंदाजाला. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 आणि त्याचा केला जाणारा वापर. इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या 32 आकड्यावर आहे. 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 5 सुरू असताना बॅटची बाहेरची कडा, विकेटचं बदल होत आहे. मोठी विकेट मिळाली आहे. थोडेसे अडचणीमध्ये होते खरं तर सुजित चव्हाणके, थोडेसे अडखळताना पाहायला मिळाले आणि जे डॉट बॉल जात होते त्याचा दबाव इथे स्पष्ट दिसलाय. विकेटचं बदल होत आहे. मोठी विकेट आली आहे. सुजित चव्हाणके बॅक टू द पॅव्हेलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. तर या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सन्माननीय डॉक्टर सतीशजी नेहे साहेब, सामाजिक कार्यकर्ते, यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आहे. सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब यांच्या माध्यमातून देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये ड्रिंक्ससाठी सौजन्य आहे. NV फार्मा कंपनी माळेगाव MIDC यांच्या माध्यमातून देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये एनर्जी ड्रिंकचं सौजन्य मिळालेलं आहे. या सर्वांचे मनापासून आभार, विशेष आभार. स्टँड्स जे बनवले गेले तिथे देखील अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपल्या tenniscricket.inच्या वाहिनीवरून देखील आपण या दृश्याला बघू शकता. अर्थात प्रेक्षकांची मोठी उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्ताने.
शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. धावसंख्या 32 झाली आहे. 4 फलंदाज बाद झालेत. ओव्हर नंबर 5 चा खेळ आपण जर पाहिला तर मैदानावरती सुरू आहे. ड्रिंक्स ब्रेक देखील संपलेला आहे. किंग्स बॅटिंग करतोय. लॉफ्ट केला यावेळेचा बॉल. फटका कडक होता परंतु तिथे अगदी स्वतः गोलंदाज मात्र त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कमी रिॲक्शन टाइम असताना देखील गोलंदाजाने चांगली फिल्डिंग केली आहे. धावसंख्या स्थिर आहे 32 या आकड्यावर. डुबेरे स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर मोहो किंग्स 7वा दिवस सामना क्रमांक 2 सुरू आहे. यावेळेस बिग हिट केला जातोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला उडवलंय आणि पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. ऑन साइडला हवाई सफर केली जाते. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. तर 5 ओव्हर देखील आता संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर जर पाहिलं तर 38 धावा आहेत. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. खरं तर ग्रामीण भागातील खेळाडू असतील, नवनवीन खेळाडू असतील, दरवर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतात आणि त्या खेळाडूंना एक व्यासपीठ उभं राहिलंय या सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि अनेक नवनवीन खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतात. आज कॉम्पिटिशन देखील वाढलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जरी आपण विचार केला तर कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपला खेळ दाखवणं फार गरजेचं असतं आणि आज सिन्नर तालुक्यातील खेळाडूंना आपला खेळ दाखवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उभं राहिलं आणि त्या व्यासपीठाचं नाव आहे STPL. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अभिषेक चेंडूवरती पोहोचले जात आहेत. एक सिंगल प्राप्त होईल आणि 1च्या मधोमध धावसंख्या देखील पुढे जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली असतील, रोहित शर्मा असतील, यांच्यानंतर भारतीय क्रिकेटला कोण सांभाळणार हाच प्रश्न अनेकांचे देखील मनात आहे. परंतु हळूहळू या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला मिळू लागली आहे. सध्या भारतातील देखील अनेक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत जे भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हो इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध चेंडू घेतोय. गणेशजी जगताप सर आपल्यापर्यंत निर्णय देत आहेत. एक धाव मिळाली, ती लेग बाईसच्या मदतीने मिळाली. गणेश जगताप सर. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दीपकजी बेळगावकर सर आहेत. स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण त्यांना देखील पाहतोय. क्लीन बोल्ड. विकेटचे पतन होत आहे. अजून एक फलंदाज होईल बाद. 5वा धक्का. शाहरुख शेख आउट. बॅक टू द डग आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळ. 5.3 षटकांचा खेळ झालाय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली आहे 40 धावा. शाहरुख शेख देखील बादून परतले. तर नवीन फलंदाज मैदानावरती आपण जर पाहिलं तर दाखल होतीलच, परंतु बराचसा वेळ घेतला जातोय. चला थोडंसं लवकर यावं लागेल आपल्याला. नवीन फलंदाज धावत मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर 7 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. निलेश डोंगरे यांना आपण पाहू शकता फलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. 5 बाद 40 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 6 सुरू आहे. महेश डावरे संघातील एक प्रमुख खेळाडू आहेत, आयकॉन आहेत आणि त्यांच्यावर सर्वांच्या नजर आहेत. आज जर आपण पाहिले तर गोलंदाजी देखील अतिशय चांगली करतायत, प्रभावित करतायत. थोडासा खराब चेंडू होता. बॉलला हवा दिली आहे, तिथे नाहीये क्षेत्ररक्षक. आल्याबरोबर निलेश यांनी खेळलेला एक सुंदर फटका. बॉल सीमारेषा पार, खाली इलाका, वा किया है धमाका, चौकार.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. चौवेचाळीस धावा झाल्यात, 5 फलंदाज बाद आहेत. 6वं षटक सुरू असताना आल्याबरोबर निलेश डोंगरे यांनी एक चौकार खेळला आणि आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. स्वप्न प्रत्येकानं पाहिलंय. एकूण 14 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि त्या संघाने या स्पर्धेमध्ये जो सहभाग घेतला आणि तो सहभाग यासाठीच घेतला की आम्हाला सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं 7वं पर्व जिंकायचं आहे. त्यामुळे 14 संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. परंतु या 14 संघांमधून जिंकणार फक्त कोणती तरी एकच टीम. ती टीम कोणती असेल त्याचं उत्तर आपल्याला 25 तारखेला मिळणार आहे. परंतु त्यासाठी संघर्ष आता सुरू झालाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. कव्हर पॉइंट वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहेत. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि 1च्या साह्याने ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 45 धावा. फलंदाज बाद आहेत 5. आफ्टर 6 ओव्हर 45 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 6 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा झाल्यात. 5 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं, ज्या गोलंदाजाने मागच्या षटकामध्ये 10 धावा दिल्या, 1 विकेट देखील त्याला मिळाली, तो जगदीश रानडे आता गोलंदाजी करण्यासाठी त्यांना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील धावा बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. गिअर बदलण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस डेड बॉलचा इशारा येतो, धाव इथे नसेल, अर्थात हा डेड बॉल घोषित केलाय. मृत चेंडूची घोषणा करण्यात आली. 45 आपण जर पाहिलं तर निलेश डोंगरे स्ट्रायकर रेंजकडे. त्यावेळेचा बॉल जर पाहिला तर ऑन द राईज बॉलला खेळलं समोरच्या दिशेने. थोडंसं फंबल झालंय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. या चुका टाळाव्या लागतील. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं असेल, थोडंसं आउटफील्ड मुळे बॉल वळण घेतलं आणि क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 49 धावा. ओहो वाह, खूप चांगला फटका आहे. परंतु क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात आहेत. 1 धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. अनुभव आहे निलेश डोंगरे यांच्याकडे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी ते करतायत. आपण जर पाहिलं तर मेरिटवर फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय, म्हणजे चेंडूची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेनुसार फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. मोहो किंग्स या संघाच्या धाव्यांचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा लॉफलगावर लागलेल्या आहेत. 50 अप, 5 बाद, 50 अशी धावसंख्या पाहतोय आपण. 7व्या षटकाचा खेळ मित्रांनो मार्गस्थ आहे मैदानामध्ये. जगदीश, ओहो चांगला बॉल. यावेळी जर पाहिलं तर पंचांनी देखील व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. एक अतिरिक्त धाव इथे मिळेल. मला वाटतं रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नीलजी कपिले सर आहेत, जे टीव्ही अंपायर म्हणून कामगिरी बजावत आहेत. अनेक सुविधा आता जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आल्या आणि टेनिस cricket.in युट्यूबच्या माध्यमातून पहिल्याच, म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये युट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून सुरू झालं ती पहिली वाहिनी म्हणजे टेनिस cricket.in. सर्वात जास्त सबस्क्रायबर असलेली वाहिनी म्हणजे टेनिस cricket.in आणि सगळ्यात जास्त मागणी असलेली वाहिनी म्हणजे टेनिस cricket.in. निर्णय आलाय इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतलाय तो रिव्ह्यू यशस्वी ठरला आणि धावसंख्या जर पाहिली तर 50 आकड्यावर स्थिर आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावामध्ये. किती धावा बनवल्या जातील या पहिल्या डावात. पुढे टाकला होता, यावेळेस देखील अचूकता होती परंतु थोडीशी दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉल. गोलंदाजांची दिशा जी आहे ना गोलंदाजीची, ती सामन्याची दशा ठरवते. त्यामुळे तुम्हाला चांगल्या दिशेने गोलंदाजी करावी लागते. इथे थोडासा दिशाहीन चेंडू होता, पंचांनी केलं दंडित. 51 धावा. लोवर फुल टॉस पुढे टाकलाय. वाईड यॉर्करचा याही वेळेस प्रयत्न करण्यात आलाय परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा देखील येताना पाहायला मिळतो.
इट्स अ नॉन प्लेबल. पंचांनी देखील व्हाईट बॉलचा इशारा दिला. 2 लागोपाठचे वाईट आलेत. धावसंख्या जर पाहिली तर 52 आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. 5-52 धावा. जगदीश लॉफ्ट केल्या. बॉल हवेत आहे. उंची जास्त आहे. परफेक्ट झालेला नाहीये मिडल. बॉल हवेत आहे आणि तिथे झेल देखील ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. झेल सुटला. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावा झाल्या 54. चुका आणि चुका इथे त्या सुधारवण्यासाठी आता तुम्हाला वेळ नाहीये, कारण या स्पर्धेमध्ये आता चुका टाळून चुका सुधारून मैदानावरती खेळ करावा लागेल. कारण सिनियर टेनिस प्रीमियर लीग जर जिंकायची असेल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चुका सुधारूनच खेळावं लागेल. 54 पुढे टाकला होता. खूप चांगला बॉल. वाईट यॉर्करचा प्रयत्न. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकणारी ही लाईन. 54 धावा धावफलकावर आहेत. स्थिर धावफलक. जगदीश रानडे पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला होता, परंतु त्यानंतर काय कमबॅक केले. 2 व्हाईट जरी आले असले परंतु त्यानंतर त्याने अचूकता देखील दाखवली गोलंदाजीमध्ये. 54 धावा. थोडेसे पुढे सरसावलेत. आडव्या पॅकने बॉलला खेळलं. लॉंग ऑन आणि मिड विकेटला भेदत असताना बॉल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. एक दमदार स्ट्रोक मिळतोय. षटकार. ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी.
माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश तयार आहेत. लॉफ्ट केलाय बॉल, आडव्या बॅकनं बॉलला फोर्स केलाय आणि कमी उंची असलेला षटकार इथे पाहायला मिळतोय. जाऊन धडकलाय मळहद सुपर किंग्सच्या बॅनरला. षटकार हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. थँक्यू नवनाथ यांच्या बॅटमधून हा षटकार त्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील खूप चांगला बॉल होता. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्याचा फायदा मिळेल. एक धाव, एक सिंगल आली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकने वाढली. धावा झाल्या 68 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय एक दर्जेदार, कारण यामागे फार मेहनत आहे, यामागे फार कष्ट आहेत. चांगला बॉल होता. याही वेळेस अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते. धावबाची संधी आणि यस फलंदाज नवनाथ पात्रे यांना माघारी जावं लागेल. विकेटचं पतन होते. धावबाद. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोहित पानसरे यांना आपण बघू शकता. धावपातच्या स्वरूपामध्ये नवनाथ पात्रे यांची विकेट मिळालेली आहे. एकूण 14 संघ आहेत. 7-7 चे 2 ग्रुप बनवण्यात आलेत आणि आपण जर पाहिलं तर अ गट, ब गट असे 2 ग्रुप आहेत आणि ते संघ देखील इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7-68 झाल्यात. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे त्या पहिल्या डावातले. एका बाजूला डुबेरे स्ट्रायकर्स जो फिल्डिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला मोह किंग्स जो संघ बॅटिंग करतोय. 68 तर बनवल्या गेल्यात. अजून जर आपण पाहिलं तर 2 चेंडू येणं बाकी आहे त्या पहिल्या डावातले. धावा 68 झाल्या. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहित पानसरे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकास शिंदे. हे दोन्ही फलंदाज नवीन आहेत. दोन्ही फलंदाजांना अजूनही अकाउंट ओपन करायचं आहे, अजूनही खातं उघडायचं आहे. परंतु आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्याला जर अकाउंट ओपन करायचं असेल तर कोटक महिंद्रा बँक हे आपण निवडा, कारण या स्पर्धेमध्ये न्यू बँकिंग पार्टनर देखील ते आपल्याला आहेत. कोटक महिंद्रा बँक. चांगला बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची नोंद इथे होणार आहे. धावसंख्या नाही आहे, स्थिर आहे. इथे मिळणार नाही एकही धाव. 68 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू या डावातला बाकी आहे आणि तो टाकण्यासाठी महेश डावरे सज्ज होताना पाहायला मिळतील. समोर रोहित पानसरे. याही वेळेचा चेंडू इथे जर पाहिला तर निर्धाव तर आलाय. धावबादची संधी आहे आणि यस फलंदाज होतील धावबाद. पहिला डाव तर संपलाय, परंतु रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आली आहे. मला वाटतं व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यूची मागणी आहे. पाहूयात निर्णय काय असेल आणि निर्णय आल्यानंतर लगेचच आपण पुढचा निर्णय जो आहे तो आपल्यापर्यंत देऊयात. यानंतरच्या मॅचचा टॉस आपल्याला इथे संपन्न करायचा आहे. STPLचा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर यानंतरच्या मॅचचा टॉस होईल छत्रपती सुपर जायंट्स आणि त्यांच्या विरुद्ध मळहद सुपर किंग्स. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण यायचंय.
विश्वात. आणि विशेष म्हणजे एवढी मोठी प्रगती करत असताना स्वतःची व्हॅनिटी कार आहे आज. म्हणजे इथे तिथं सेटअप लावावं लागत नाही आता. इतकं मोठं काम सातत्याने अगदी आपण पाहतो जे होतं. इथे एक शॉर्ट रन आहे, 1 रन शॉट. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर अगदी आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचे या ठिकाणी संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापण करते. धावा संख्या आहे बिन बाद 9. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सुपर. शेवटचे 42 चेंडू. आता 7 षटकाची बाकी आहे. 60 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या बाकी राहिले. नवीन गोलंदाज आपण भाऊ कोण येतोय. टेनिस क्रिकेट .inचा इतिहास जर आपल्याला पाहायचा असेल तर मला एक चांगली गोष्ट आठवते की शिर्डीची क्रिकेटची स्पर्धा ज्यावेळेस अगदी आपण पाहिली त्यावेळेस एक हँडिकॅप, जेपल क्रिकेटची स्पर्धा, त्यावेळेस संतोष नाणेकर एसटीचा प्रवास करून अगदी प्रवास करायचे. एक हँडिकॅप असायचा. त्यावेळेस संतोष नाणेकरला प्रत्येक व्यक्ती म्हणतात हे काय चालू केले तू, कॅमेरा घेतोय, इकडे तिकडे फिरतोय, काय कॅमेराचं आहे, फोटोग्राफर आहेत की इथं, तू कशाला आलाय. पण संतोष नाणेकरने एक गोष्ट मनाशी निश्चय बांधला होता की कुछ भी हो जाए मागे हटायचं नाही. आणि आज जर अगदी आपण पाहिलं तर जवळपास या टीम मध्ये 209 धावा आहेत. 200 ते 250 बरोबर ना सर, एवढा मित्रपरिवार आणि 200-250 कुटुंब पण सांभाळले जातात. आज रोजीरोटी चालू झाली. आज प्रत्येकाला बिझनेस मिळालेला आहे. इथे बिगिट आहे, गॅप बन चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. सावकार पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धापरकाची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती आहे. दुहेरी अंकात खराब क्षेत्ररक्षण पाहिलं मिळेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. धापरकाची धावसंख्या ती 13. 13 रन. गोलंदाजी मार्कावरती आपण पाहतोय अक्षय बोडके आला आणि पहिल्या चेंडूवरती अभिषेकने खेळलेला हा सुरेख प्रकारचा हा चौकार अगदी आपल्याला पाहायला मिळाला. तुम्ही पहा दोन्ही खेळाडू गोलंदाज आणि फलंदाज समान ताकदीचे आहेत. अभिषेक पण आणि अक्षय पण. परत एकदा खुलबट्याचा चेंडू समोरच्या बाजूला खेळला. मिरालला क्षेत्ररक्षक आहे तिथे सुजित, संघाचा संघनायक. एक धाव. धापरका धावसंख्या 14 आहे. 14 रन. मग त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर संतोष नाणेकर यांच्याबरोबर जोडले गेलेल्या मित्रपरिवारामध्ये आज आपल्या बरोबर प्रतिमेश परमस्तर आहेत. गौरव सावंत यांची टीम निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. साहिलला आपण बऱ्याच वेळा पाहत असतो. ही जी मित्रमंडळी आहेत, कॅमेरामन मध्ये एकदा आपण पाहिलं देव आहे, कॅमेरामन शाहरुख आहे, ही नावं आज जगप्रसिद्ध होताना पाहायला मिळालीत. इथे मात्र चेंडू समोरच्या बाजूला आहे आणि चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 18 वरती धापलक. तुम्ही पहा मी एक गोष्ट आवर्जून त्याच्या या चेंडूच्या अगोदर बोललो होतो की अक्षयच्या विरोधात अभिषेक आहे, समान ताकदीचे आहेत. पण आता जर जोर जर आपण पाहिली ना, अक्षय आणि जगदीश कुठे मिळतं जुळतं उत्तर सुद्धा मिळणार नाही. पण ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एखादा खेळाडू उतरतो ना, कागदोपत्री किती मोठं नाव हे महत्वाचं नाहीये, तिथे तुमची उंची तुमच्या फलंदाजी गोलंदाजीच्या माध्यमातून कळणार आहे. म्हणजे इथे अक्षय बोडकेवरती आक्रमण करत असताना जगदीश रानडेच्या बॅट मधून आलेला चौकार बरेच काय सांगून गेलाय. 5 चेंडू 11 धावा जगदीशच्या आहेत आणि 4 चेंडूत 5 धावा ह्या अभिषेकच्या आहेत. गोलंदाज तयार आहे. परत अक्षय हलका तरा चेंडू यात्रामध्ये ढकलला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्यात एक सिंगल आली. सिंगलच्यावर पण धापलक. 19 धावा धापलकवरती आपल्याला पाहायला मिळतील. 69चा पाठलाग आहे. म्हणजे अजूनही 50 धावा बनवायच्या आहेत आणि चेंडू बाकी राहिलेत 38 चेंडू 50 धावसंख्येचा पाठलाग करणं अजूनही बाकी आहे. 7व्या पर्वती क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. दिवस क्रमांक 7वा आणि सामना क्रमांक 2 चालू आहे. बेगेट केला. हेलिकॉप्टर शॉट. एक टप्पा का चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. हा 3रा चौकार आलाय या षटकातला.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की इथे 41414 हे डिजिट पॅनलमध्ये आहेत. 5 41 41 4 हे काय शेवटचे 5 अंक नाही अक्षय बोडकेंच्या मोबाईल नंबरचे. हे काय अक्षय बोडकेंचे 5 चिन्ह टाकले ना त्याच्यावरती गेलं आक्रमण आहे. पहिल्या चिन्हावरती चौकर आहे, दुसऱ्या चिन्हावरती सिंगल आहे, तिसऱ्या चिन्हावरती चौकर आहे, चौथ्या चिन्हावरती सिंगल आहे, 5व्या चिन्हावरती चौकर आहे, 6व्या चिन्हावरती प्रश्नचिन्ह आहे. 6व्या चिन्हावरती काय आणि इथं अगदी आपण पाहिलंय चांगला चिन्ह आहे. इथं कमबॅक केलंय. इथं षटक क्रमांक संपलं जाईल. दुसरं 2 षटकं संपली बिन बाद. धापरकर धावसंख्या 23 उर्वरित 24 शिल्लक राहिले 36 बनवायच्या 46. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होणार आहे की इथे आता अगदी आपण पाहतोय 2 षटकांमध्ये आलेल्या ज्या काही 23 धावा आहेत ही आक्रमकता डबल स्ट्रायकर संघाची काय दाखवतोय निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्ग 3रा गोलंदाज येतोय मनीष कातकाडे. इथं गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. भाऊ गोलंदाज तर बदललाय. पहिल्या षटकात यश आलं नाही, दुसऱ्या षटकात यश आलं नाही, तिसऱ्या षटकात इथे मनीष इथं काय ब्रेक थ्रू देणार का ते आपल्याला पाहिजे. क्रिकेटच्या ऑफिशियल स्कोरिंग ऍप वरती अगदी आपण क्रिकेटची स्पर्धा आपण ऑनलाईन करत आहोत आणि आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्या राम शिरसाट यांना निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. जबाबदारी स्वीकारणारे व्यक्तिमत्व आहे राम. गोलंदाज तयार आहे मनीष. बिग हिट केलाय इथे जगदीश रानडे. बॅक टू पॅव्हलियन झालाय सुंदर असा झेल. जगदीश रानडे याचा संपलाय खेळ. पहिला फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सुपर हिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. म्हणजे डीजे मयूर अगदी आपण पाहतोय की सातत्याने बऱ्याच जणांनी प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे आणि मग त्यांचे ट्रान्स सातत्याने वाजणं गरजेचं असतं आणि मग जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे हे ट्रान्स म्हणतो ना आपण. एखादा चित्रपट सुपर डुपर हिट जर असेल मग एखादा चॅनल तुम्ही पहा प्रतिमेश विचारा एखादा चॅनल जर सुपर डुपर हिट असेल तर सातत्याने जाहिराती खूप असतात बरोबर. तसं एखादा चित्रपट सुपर डुपर हिट असेल तर जाहिराती खूप असतात. आणि क्रिकेटची स्पर्धा सुपर डुपर हिट आहे म्हणून जाहिरात देणारी माणसं पण तितकी मोठी आहेत. म्हणून त्यांची जाहिरात त्यांचाही गाजावाजा हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं कारण त्यांनी आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला योगदान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचाही नामोल्लेख सातत्याने होणं हे सगळ्यात गरजेचं आहे. 24 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलला 34 चिन्ह आणि 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पंकज आहे. नॉट्रॅकच्या बाजूला आपल्याला जो पाहायला मिळेल अभिषेक याच्या खात्यामध्ये होते वाढ. एक धाव मिळेल. धाबरत 25 वरती आपल्याला जो पाहायला मिळाला 1/25 धावा आहेत. प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. त्याबरोबर कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी या स्पर्धेच्या निमित्ताने जसा वेळ मिळेल मग सकाळना काहींना सकाळी क्लासेस असतात एक्स्ट्रा क्लासेस काहींना लेक्चर्स असतं काहींचं लेक्चर जर नसेल तर मग चला कुठे वेळ घालवायचा. इथे व्हाईट बॉल आलाय. धापरक वाढेल. धापरक धावसंख्या 26. मग क्रिकेटवरती प्रेम असतं आणि मग त्या प्रेमापोटी
आपल्या या मैदानावरती क्रांतीवीर व्ही एन नाईक या महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती या मैदानावरती आधी या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अगदी आपण पाहतो. त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवर आहे ज्यांना क्रिकेटची आवड आहे ते सवड काढून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी येत असतात. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला सुरेख आहे, चांगला चेंडू आहे, समजू शकत नाही या पंकज भालेराव. 32 चेंडू आणि बनवायच्या 43 धावा. डॉट बॉल जसे जसे येणार आहे तसं प्रेशर निश्चितप्रमाणे टीमवरती वाढण्याची शक्यता डुबेरे स्ट्रायकर्स या टीमवरती. मोकिंग्स काय करमत करतो इथे गोलंदाजीमध्ये पाहिला मजा येईल. हलक्यातून चेंडू टॅप केला, तिथे क्षेत्ररक्षक होता झेल घेण्याचा प्रयत्न परंतु नकार दिला आणि चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अगदी अडवला गेलाय. 2 धावा संघासाठी या दरम्यान अगदी बनवल्या गेल्या, 2 धावा वाचवल्या गेल्या कारण प्रयत्न करत असताना पाहिले तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती होता परंतु एफर्ट लागलं गेलं. पा जबरदस्त एफर्ट आहे कारण अशा काही जागा असताना तिथे क्षेत्ररक्षण करणं इतकं सोपं नसतं. म्हणजे शॉर्ट टर्मिनल असेल, पॉईंट असेल, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तुम्ही पहा इंजमा मुलक पाकिस्तान संघामध्ये ज्यावेळेस खेळताना आपण पाहिलं तो स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळायचं. बरेच जण म्हणतो की तो बाहेर क्षेत्ररक्षण करू शकत नाही, तसं काही नसतं. एकदा टीममध्ये इन्व्हॉल्व झाला ना तुम्ही तुमची जागा सुद्धा तुम्हाला बनवावी लागते. इंजामा मुला असा एक चपळ क्षेत्ररक्षक होता, त्याची नजर खूप घारीसारखी तीक्ष्ण होती. स्लिपला आलेले चेंडू झेल करण्यात माहीर होता इंजामा मुलक, म्हणून तो नेहमी तिथं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळायचा. इथं 3 षटकं संपलीत, 1 बाद 29 धावा आहेत. ही पहा होर संपली. या होरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. उर्वरित अगदी आपण पाहिलं तर षटकं बाकी राहिली ती 5 अर्थात 30 चेंडू आणि बनवायच्या 40 धावा. आजची सरासरी इथे निश्चितप्रमाणे इथून पुढे जे राखावी लागणार आहे थोडीशी चर्चा होते. कोणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा, कोण गोलंदाजी मार्कवरती असणार आहे ही चर्चा आहे. प्रेक्षकांबद्दल अगदी आपण पाहतो ही प्रेक्षकांनी डोक्यावरती गेली क्रिकेटची स्पर्धा आहे असं म्हणजे हरकत नाही कारण गेली 6 पर्वामध्ये अगदी सकाळच्या सत्रात अगदी सामने म्हणजे मी काल शिरूर नगरीमध्ये होतो जिथे रॉयल ट्रॉफीचं नियोजन केलं गेलं होतं आणि मला टायमिंग त्यांनी दिला होता की तुम्ही सर 9:15 पर्यंत तिथे पोहोचा. मी बरोबर 9:17 तिथे पोहोचलो पण मॅच 10:30 सुरू झाली आणि त्यावेळेस मी त्यांना एक उदाहरण दिलं की तुम्ही STPL ला चला की त्यांनी जर टायमिंग दिला असेल की आपल्याला 8:30 पर्यंत मॅच सुरू करायची तर 8:30 किंवा मॅक्झिमम 8:35 ला पण मॅच सुरूच होते कारण मॅच 8 ओव्हर आहेत आणि 8 ओव्हरच्या मॅच झाल्या पण पाहिजेत. वाघोलीला पण क्रिकेटची स्पर्धा होती ना, वाघोली नगर पुणे हायवेवरती वाघोली शहर आहे. हो फुल टॉस होता, त्याचा फायदा घेता आला नाहीये. निर्धा चेंडू निखिल भट गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल पण रिव्ह्यू घेतलाय भीमर आहे की नाही यासाठी. वाघोली गावामध्ये सुद्धा क्रिकेटची स्पर्धा होत असतात. 10 ओव्हरच्या मॅचेस असतात, 6 मॅच किंवा 5 मॅच. सकाळी 7:30 पहिला बॉल असतो कारण त्याचं कारण असं आहे तुम्ही सकाळच्या सत्रातले सामने वेळेत सुरू झाले की वेळेत संपत पण असतात. आज थोडंसं एक 10-15 मिनिटं पाठीसाहेब उशीर झाला आपल्याला पण तो वेळ कुठेतरी भरून निघला जाईल अशी आशा बाळगतो कारण आयुष्यामधून काही काही गोष्टी आहेत ना त्या निघून नाही येऊ शकत. तोंडातून बाहेर पडलेला शब्द बाहेर एकदा गेला की तो रिटर्न घेता येत नाही. धनुष्यातून बाण सुटला की तो रिटर्न घेता येत नाही. बंदुकीतून गोळी सुटली ती रिटर्न घेता येत नाही. समोर कोणी माहिती नसतं गोळीला, जिकडे निशाणा तिकडे बरोबर. आयुष्यातून गेलेलं तारुण्य पण आणि आयुष्यातून गेलेली वेळ परत कधीच येत नाही. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय? आणि नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय. आणि पुढचा चेंडू असेल आता फ्री हिट होताना पाहिलं मिळाला नाहीये. फ्री हिटचा चेंडूचा फायदा या ठिकाणी घेता आला नाही. 22 वर एक सिंगल आली. दापरका धावसंख्या 31 आहे. लॉस ऑफ वन.
आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय बॅटवरती येऊ शकला नाहीये. हिच्या अगोदर एक चर्चा झाली, बरेच जण ही चर्चा केली असेल की ज्यावेळेस अगदी पंकज टाकला होता, फुलटा चुना आला, त्यावेळेस अभिषेक असं तर कदाचित खूप दूरवरचा षटकार पाहायला मिळाला असता. पण आता तीच परिस्थिती आहे. आता अभिषेक आलाय, काय घडलंय, नाही आला बॅटवरती. जेवढं बोलणं सोपं असतं ना तेवढं करणं अवघड आहे. हे तितकं सोपं नाहीये. तो प्रेशर तिथं जाऊन खेळणं, तो प्रेशर हँडल करणं, त्यावेळेची चेंडूची उंची, यावेळेस चेंडूची उंची, याची मनस्थिती, त्याची मनस्थिती, या सगळ्या. आणि अजून एक फुलटास होता, बॅटवरती नाहीये धावबाची संधी आहे, परंतु इथे एक सिंगल, लेग बाय चोरमॅन एक सिंगल आहे. गोलंदाज तयार आहे. प्रतीत आपण पाहतोय जिल्हा समांतर निश्चितप्रमाणे हा फटका दरम्यान जो खेळला गेला आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे एक धाव, धावसंख्या 33. आणि या दरम्यान इथे झेल झालाय, बिग विकेट. निखिल भटला पाचारण केलं आणि कशासाठी पाचारण केलं तर यासाठी अभिषेकची विकेट मिळावी आणि ती विकेट आली आहे. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सिल्लू, एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर. पंचवीस चेंडू आणि 36 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल महेश डावरे. निखिल तयार आहे, समोर महेश आहे. डावखुराचा आहे एक हुरणारी खेळाडू. इथे फायनल चेंडू खेळायचा प्रयत्न अगदी आपण पाहिलंय, तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आणि काय आहे इथं बेल्स तर पडलेली आहे, पण ती कशा पद्धतीने पडलेली आहे ते आपल्याला पाहायचंय. आणि तिसरा पंचाचा निर्णय काय, पंचांनी लगेच त्यांच्या समोर एक खिडकी बनवली. आता त्या खिडकीच्या आत डोकून आपल्याला पाहावं लागेल या खिडकीच्या आतमध्ये नक्की दडलंय काय.
2 दिवस सिन्नर टू याचा प्रवास केला पाटील सर, आणि मग तिथे योगेश वाघ हे समालोचक निश्चितप्रमाणे जे भेटले, मला वाटतं या परिसरात योगेश वाघ यांची त्यांचं समालोचन कॉमेंट्री मला माहिती नाही इकडे झाली का नाही, पण सुपला शॉट हा प्रसिद्ध ज्यांनी केलेला आहे. त्याचा एक डायलॉग मी परवा दिवशी इथून ज्यावेळेस गेलो त्याचं ते रील्स पाहता पाहता त्याचं एक षटकार मारणाऱ्या फलंदाजाला भारी वाक्य वापरलं त्यांनी की सासू मिली खोकून जावयाला 90 टाकून, आणि षटकाराने इथं फलंदाजाला षटकार ठोकलाय वाकून. ही त्याची शैली आहे योगेश वाघ यांची. सुपला शॉट आणि थोडासा क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे रिव्हर्स फॉरवर्ड सातत्याने अगदी करावे लागते. आणि निर्णय आहे OUT आउट. क्लोज डिसिजन होता, म्हणजे सुरुवातीला असं वाटलं गेलं की कदाचित बेल्स पडली नाही पडली, हात लागलाय का स्टंपला, या सगळ्या गोष्टी चेक केल्या गेल्या. आणि ज्यावेळेस रिझल्ट आलाय आणि रिप्ले तुम्ही निश्चितप्रमाणे पाहू शकता ऑन स्क्रीन tenniscricket.in या वाहिनीवरती. निश्चितप्रमाणे आपण पाहतोय क्रिकेटची स्पर्धा आपण लाईव्ह करत आहोत. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आल्यानंतर ऑनस्क्रीन या गोष्टी दोन्ही 12वे प्लेयर पाहतायत, पण ज्यावेळेस निर्णय चालू असेल ना त्यावेळेस पाहायला अलाउड नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं. नाही पाहू शकत नाही, पाहिल्यावर पॅनल्टी मिळाली तर परत म्हणायचं नाही. नियम वाचले नाही तुम्ही? इथे समोर तुमच्या समोर नियम आहेत, फक्त त्यांनाच दिसतात जे समोर लक्ष देतात. जे मोबाईल मध्ये सारखं लक्ष देतात ना त्यांना नाही दिसणार नियम. जावे मैदानाच्या 4 षटकार संपली, 3 बाद 33 धावा आहेत. आणि आता 5व्या षटकाला होईल सुरुवात, आणि गोलंदाज आलाय शाहरुख शेख आलाय गोलंदाज. 24 चेंडू आणि 36 धावा, 24 चेंडू 33 झाल्यात, 24 चेंडू 36 धावाच्या बनवायच्या आहेत. गोलंदाज त्या गोलंदाज मार्कवरती हलक्या हाताने चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो ढकलला आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण झाले. त्या दरम्यान अगदी आपण पाहिले एक सिंगल येईल, सिंगलचे रूपांतर आपलं 34. या दरम्यान अगदी आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू जो ढकलला आहे तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू आपल्याकडे धावसंख्या आहे ती आता 1 ने पुढे जाईल. 35 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला, चांगला चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्णय चेंडू येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय
3 बाद 35 धावा. जोरदार अगदी आपण पाहतो जो फटका खेळला गेला त्या दरम्यान एक सिंगल तर येताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावासंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाहीये. त्याप्रकारे धावसंख्या 36, 36 लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेस अगदी आपण पाहिला चांगला चुना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. धापणेकर धावसंख्या स्थिर आहे. गोलंदाजी अतिशय सुरेख होताना पाहायला मिळते. शाहरुख शेख हे पहा फिल्म इंडस्ट्रीमध्ये शाहरुख खानचं नाव सगळ्यात मोठं आहे. व्हॉइस ऑफ श्रीरामपूर शाहरुख पठाण आहेत आणि इथे शाहरुख शेख गोलंदाजी मार्क करते. पाच चुना आतापर्यंत शाहरुखने टाकले आणि धावा खर्च केला तर फक्त 3. 5 चेंडू 3 धावा खर्च करणारा शाहरुख शेख आहे. परत एकदा इथे यावेळेचे चेंडू सुरेख इथे जोरदार आघात होतो सुजितच्या बुटाला आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतो षटकार 5वा संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 36 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 18 चेंडू 33. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. गोलंदाजी मार्क करतो अगदी आपल्याला पाहिलं मिळेल. सुजित इथे मात्र महेश फाईन लागला चेंडू पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार चेहरा फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. या दरम्यान आपण पाहिलं की आपण चेंडू खेळला. क्षेत्ररक्षण दुर्गण चेंडूवरती पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. फिरकी सुद्धा सुरेख आहे. इथे धावबाची संधी आहे आणि फलंदाज बाद.
यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय, खूप चांगला चेंडू निश्चित प्रमाणात दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. 4-43 धावा धाबल करतात. 15 चेंडू 26चा सामना बाकी आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं गोलंदाज तयार. या दरम्यान अगदी आपण पाहिलं इथे चेंडू सुंदर खेळलाय, इथे निश्चित करण्याचा प्रयत्न होता आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय 4-43 वरती धापलक आपल्याला जो पाहिला मिळेल. 14 चेंडू आणि 26 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान अजूनही जो करायचा आहे. पाहू मैदानाच्या आत काय करामत मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. चौदा चेंडू आणि 26 धावसंख्येचा पाठलाग अजून या दरम्यान जो करायचा आहे. गोलंदाज अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सुजित चव्हाणके. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती रनआउट झाला, पण पुढचे दोन्ही चेंडू डॉट टाकण्यात सुजितला यश आलेलं आहे. परदेदा फाईन लेगला चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती 4 रन. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 4-47 13 चेंडू आणि 22 धावसंख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी जो करायचा आहे. 13 चेंडू आणि 22 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. तेरा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 22 धावसंख्येचं लक्ष आहे. डबल स्ट्रायकर्स या टीमला. सुजित तयार आहे. या दरम्यान मिड विकेटला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान लेग सिंगल आणि एका सिंगलवरती समाधान आहे. षटक क्रमांक संपले जाईल ते आता 6 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 4-48. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. इथे गॅप चेंडू खेळलाय महेशच्या बॅटवर. या दरम्यान आपण पाहतोय रेस लागली गेली और 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. शेवटच्या 11 चेंडू आणि 17 धावसंख्येचं लक्ष अजून एक गाठायचे. 12 चेंडू 21चा सामना, एक चौकार आला शाहरुखला. इथे महेश डावरेने खेळत सूर्यप्रकाशचा चौकार आपल्याला पाहायला आलाय. 11 चेंडू 17चा सामना बाकी राहिलाय. 69 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. गोलंदाजीवरती तयार आहे शाहरुख. ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू आहे. इथे अगदी आपण पाहतो एक सिंगल आली, सिंगलचे पण धापलक वाढेल. शेवटचे 10 चेंडू आता शिल्लक राहिलेत. 16 धावा अजून या दरम्यान पडवायच्या आहेत. 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये निश्चितप्रमाणे मोकिंग संघाचे काय ना तुमचं अभि खूप सुंदर काम निश्चितप्रमाणे अभियानचं आपण पाहतोय की नुसते 12व्या खेळाडूची भूमिका नाही राम. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की मी ते टीमचा सदस्य आहे. एक चौकार आल्यानंतर त्यांचे जे एक्सप्रेशन होते चेहऱ्याचे, अरे यार नाही जाना चाहिए था. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्याला 12व्या खेळाडूची भूमिका जरी असेल ते 12वा नाहीये, या टीमचा मी सदस्य आहे, कमिटी मेंबर आहे. मी या टीमचा सदस्य आहे. माझी टीम जिंकली पाहिजे, ही भावना पाहिजे. तर बऱ्याच वेळा असं होतं की मला 12वा ठेवलं काय, तुम्ही तुमचं पहा. या गोष्टी होतात कधी कधी. लेग बॅचवर बॅट सिंगल
धापडका धावसंख्या 54, 9 चेंडू आणि 15 धावा. 9 चेंडू 15. काय करामत होणारे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे. शाहरुख इथे मॅचला कोणत्या रुख वरती घेऊन जातोय ते मात्र आपल्याला पाहिजे. महेश यावेळेस अगदी आपण पाहतो डान्सिंग डाऊन द विकेट उजव्या बारासाबार वाईट बॉल. फलंदाजाच्या रेंज मध्ये चेंडू द्यायचा नाही हा प्रयत्न होता आणि अगदी आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीम मोकिंग या टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय. त्यामुळे इथून पुढच्या राहिलेल्या 9 चेंडूवरती मोकिंग या टीमला रिव्ह्यू घेता येणार नाही. क्षेत्ररक्षण यादरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी सुरेख झाले. त्या दरम्यान आली एक सिंगलच्या रूपात धापड पुढे जाऊन पोहोचेल. धापडकरती धावा संख्या आहे ती आता अब तक 56, 8 चेंडू आणि 13 धावा. मॅच जबरदस्त रंगात आलेली पाहायला. मोहो किंग्स वर्सेस दुबई स्ट्रायकर्स ही लढत मैदानाची आपल्याला बाहेर मिळते. यावेळेचा चुनाव आपण पाहतोय. एक धाव 7 चेंडू 12. या दरम्यान आपण पाहिले चेंडू सुंदर त्या खेळलाय सीमा रेषेच्या बाहेरच्या रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. शेवटचे 6 चेंडू बाकी राहिले त्याला जिंकण्यासाठी 8 धावसंख्येचं लक्ष्य आहे. 6 गेंदे 8 रन. टाइम कंप्लीट झालेला आहे, संपलाय. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बरोबर दीपक सर, एक क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. मनीष कातकळे शेवटच्या षटकासाठी अगदी आपण पाहतोय 6 गेंदे 8 रन 6 चेंडू 8. हा सामना बाकी आहे. यानंतर तो होणारा सामना छत्रपती सुपर जायंट्स वर्सेस महाराज सुपर किंग.
या दरम्यान इथे क्षेत्ररक्षण खराब, क्षेत्ररक्षण खराब होणे 4 रन. आणि खराब क्षेत्ररक्षण काय करू शकतं नवीन सांगण्याची गरज नाहीये. उजवेटीच्या बाहेरचा चेंडू बॅटला निश्चितपणे स्पर्श करत ना यष्टीरक्षक ना शॉट दरम्यान दोघांनाही गुंगारा घेऊन मैदानाच्या बाहेर पोहोचलाय. चौकार आलाय. धापराका धावा संख्या 65 आहे. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 4 धावा. चर्चा अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होते. महेश आणि त्याचबरोबर शुभम माळी आणि महेश डावरे ही जोडी मैदानाच्या आत मॅच मध्ये रंगत आहे. गोलंदाज मार्कवरती अगदी आपण पाहतो इथे मनीष कातकडे. मॅच कशा प्रकारे संपली जाते ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार आहे. आणि या दरम्यान चेंडू फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर आहे. आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. चला पुढची मॅच लवकर सुरू करणं गरजेचं राहील. सामना इथे जिंकलाय डुबेरस टायगर्स 6 विकेटने. हा संघ इथे बाजी मारताना पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन डुबेरस टायगर्स. महेश डावरे टीम मॅन ऑफ द मॅच. 14 चेंडू नाबाद 24 धावा, 1 षटकार 3 चौकार, त्याबरोबर 2 षटकार 13 धावा 1 विकेट. महेश डावरे मॅन ऑफ द मॅच.